फायनली आज देवांशच्या बाबांनी मनावर घेतलं आणि आज आम्हाला ते गेले घेऊन फिरायला. सो अशा मस्त अशा रोमॅन्टिक वातावरणाचा आनंद घेत आम्ही चाललो फिरण्यासाठी. आणि आधी पाऊस पडून गेल्यामुळं ना वातावरण खूप छान झालं होतं बरं का. आणि आधीच्या पावसामुळं सगळी हिरवीगार झाडी वगैरे होती रस्त्यावर. थोडासा पाऊस पडलेला होता आणि ऊन नव्हतं. आणि जाताना एक विशिष्ट गोष्ट दिसली माहिती आहे का, शेतामध्ये सुद्धा अशा छान छान घरं बांधलेली आहेत ना, शहरामध्ये सुद्धा असे घर बघायला भेटणार नाहीत. तर आम्ही पोहोचलो होतो हॉस्पिटलमध्ये, देवांशला दवाखान्यात दाखवायचं होतं म्हणून. तर आम्ही आलो होतो कोळमला. तर इथं आधीच खूप गर्दी होती म्हणून थोडा वेळ बसलोत नंबर येईपर्यंत. तर इथं देवांशची मस्ती चालू झाली. देवांशच्या मित्राला पण दवाखान्यामध्ये घेऊन आले होते आणि घरून एवढं मस्त नटून थटून निघाले होते. आणि गाडीवर आल्यावर असा काय माझा अवतार झाला हे बघू काय वाटेना मला स्वतःला. मग बसले थोडा वेळ आणि देवांशच्या एवढ्या चाळे चालू झाले ना तिथं की शांत काय बसायला तयारच नाही. मी म्हणलं डॉक्टर सुद्धा ह्याला बघून म्हणाल की तुला काय झालंय बाबा, कशाला आला दवाखान्यामध्ये. तर त्याला ताप उतरली होती येताना, त्यामुळे तो जरा खेळत होता. आणि इथं काय वजन काटा सोडत नव्हता आणि देवांश नुसता जाऊन वजनच चेक करत होता. एकदा काय त्याला त्या वजन काट्यावर उभा केलं होतं मी वजन चेक करण्यासाठी, तो त्या वजन काटा त्याच्याच नावावर करून घेतला त्याने. डॉक्टरांनी देवांशला चेक केलं आणि देवांशला ॲडमिट करण्याचीच वेळ आली. मग देवांशला सुई लावली आणि त्याला 4 इंजेक्शन आणखीन बाकी होते, त्यामुळं आम्ही घरी आलो. तर फिरायला कुठं नव्हते गेले. एवढं मोठं नशीब नाही आहे माझं की मला नवरा माझा बाहेर घेऊन फिरायला जाईल. माझ्या लेकराला दवाखान्यात घेऊन आले होते. तर भेटू उद्या.